सकाळी 4 वाजता राजा उठतो आणि चिंतन करतो, माझ्या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी आहे. मी अतिशय सुंदर पद्धतीने धार्मिकतेने राज्य शासन चालवतो. परंतु तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्माविना माझं जीवन अपूर्ण आहे. हे राज्य शासन सुद्धा अपूर्ण आहे. मी उद्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना विचारेल, कोणाला भगवंताचं कोणी धम्म माहिती आहे का? कोणाला भगवंताच्या धम्मामधली कोणी गाथा सुद्धा कोणाला माहिती आहे का विचारेल, आणि ती आत्मसात करून तशा पद्धतीने माझं जीवन सुंदर सुखी बनेल. तर ही गोष्ट स्मरण करताना त्यांचं हृदय अतिशय प्रीतीने भरून जाते. सकाळी सुंदर पद्धतीने स्नान करतात, अलंकाराने अलंकृत होतात, सिंहासनावर बसतात आणि सगळं मंत्रिमंडळ समोर आल्यानंतर राजा प्रसन्नतेने सगळ्या मंत्रींना विचारतात, म्हणतात, हा वेळ भरपूर झाला नाही का, फक्त 5 मिनिटामध्ये. तर मंत्रिमंडळाला विचारतात की तुम्ही बुद्धांची कोणती गाथा तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस कोणाकडेच उत्तर राहत नाही. त्यानंतर आता ती स्टोरी फार मोठी आहे, तुम्ही वाचण्यासाठी फक्त पालीमध्ये अवेलेबल आहे, कोणीही त्याचा अनुवाद केला नाही आहे. त्रिपिटक ज्यांची हे आहे वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अन्य ग्रंथामध्ये पकिन्नक ग्रंथसंपदा एक संचय आहे, त्याच्यामध्ये धम्मसोंड नावाची जातक आहे, ती जातक तुम्ही ऐका, त्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये एक असं आहे, याच पद्धतीने जेव्हा धर्म शोधता शोधता कुठे मिळत नाही, शेवटी आपला प्राण त्यागून सुद्धा, प्राणाची पर्वा न करता प्राण त्यागून शेवटी एक पर्सन असतो जो धम्म एक गाथा जाणतो, तो असतो देवेंद्र शास्त्रीजी. ते परीक्षा घेऊन आपला स्वतःचा प्राण, मांस आणि रक्ताचं दान करून त्याच्या बदल्यात एक धम्माची गाथा ऐकणार होते. आणि जेव्हा तशा प्रकारे परित्याग करतात, त्याच्यानंतर ती गाथा जेव्हा ऐकतात, तर तेव्हा त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजते की बोधिसत्वांना बघा, तिथे एक सांगितलं आहे, आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय, आपल्या प्राणापेक्षाही जास्त सुंदर किंवा चांगल्या प्रकारे काही वाटत असेल तर ते धम्म आहे, ही गोष्ट ते सांगत होते. आणि तशाच पद्धत ती देवेंद्र शास्त्रीची एक गाथा सांगतात, ती गाथा सुंदर आहे. सगळे संस्कार हे उत्पन्न होऊन नष्ट होण्याच्या स्वभावाचे आहेत. त्या संस्काराचे उत्पन्न होऊन निरुद्ध होणे हा स्वभाव आहे, आणि त्याचं संपूर्ण निरुद्ध होणेच परम सुख आहे. अशा पद्धतीची ती गाथा असते. त्या गाथेनुसार परमार्थिक धर्मानुसार ते जीवन जगतात आणि फार सुंदरतेने आपल्या प्रजेचं आपलं जीवन सुंदर बनवतात. तर त्याच्यामध्ये हेच वाक्य सांगतात की जसं धम्माविना जीवन शून्य असते, तसं धम्माविना जीवन भरून असते. तर बाबासाहेबांनी आपलं जीवन असंच भरून दिलेलं आहे, सुंदर बनवलेलं आहे. बाबासाहेबांच्या अनुकंपेने आपल्याला हे धम्म मिळालेलं आहे. आणि म्हणूनही कृतज्ञ राहा, आपल्यामध्ये धम्म धारण करण्याचा प्रयत्न करा. धम्म धारण करण्याची सुरुवात श्रद्धेपासून करा, त्याच्यानंतर शीलाचं पालन करण्याचा प्रयत्न करा, आणि मग बघा तुमच्यात किती बदल होतो. तुम्हाला धम्माचे प्रतिफळ कसे मिळतात, तुम्हाला स्वतःलाच धम्मामध्ये उन्नती करताना तुम्ही स्वतःला पाहा. आणि भगवान बुद्ध म्हणतात, ज्या व्यक्तीला धम्माच्या आरशामध्ये स्वतःला पाहता येते, तो व्यक्ती स्वतःविषयी असं सांगू शकतो की मी दुर्गती लोकात कधीच जाणार नाही, 100% सुगती गावे बनेल. तो स्वतःप्रती सांगू शकतो 100% मी निर्वाणाकडे जाणारच. अशी खात्री त्या व्यक्तीमध्ये येते, ज्या व्यक्तीला धम्माच्या आरशामध्ये स्वतःला पाहत आहेत. आणि धम्माचा आरसा हे 2 आहे, श्रद्धा आणि शील. यामध्ये जर स्वतःला तुम्ही पाहत असाल, तुम्ही स्वतःविषयी अशी घोषणा करू शकता
असं मंगल तुमचं होऊ शकते. आणि म्हणूनही असं मंगल करून घ्या, या धम्माला धारण करा आणि या प्रकारे धम्मानुसार आचरण करून प्रतिपत्ती पूजने धम्मानुधम्म पटिपदा रूपाने तुम्ही सत्पुरुषांचा सन्मान करा. आजच्या दिवशी तुम्ही याच पद्धतीने विविध रूपाने पुण्य केले आहेत. बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा उत्पन्न करून, संघाला दान करून, धर्मश्रवण करून किंवा विविध प्रकारे अशा प्रकारे पुण्य केलं आहे. धर्मश्रवण करून पुण्य केलं आहे. तर हे सगळं पुण्य एक पटिपत्ती रूपाने आहे. या पटिपत्ती रूपाने या बाबासाहेबांच्या अनंत उपकाराला स्मरण करून कृतज्ञ रूपाने अनुमोदन करा. खूप मंगल आहे, यामध्ये खूप कल्याण आहे. मी सुद्धा अशाच प्रकारे कृतज्ञ रूपानेच एक अनुमोदन करतो. मी माझ्या श्रमण जीवनामध्ये जेवढेही पुण्य अर्जन केलेलं आहे, कारण हे सगळं जीवन बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. तर या श्रमण जीवनात जेवढंही पुण्य केलं आहे ते संपूर्ण पुण्य, आणि आज मी तुम्हाला जे धर्मदान दिलं आहे ते धर्मदानाचं पुण्य सुद्धा बाबासाहेबांना अनुमोदन करतो. आणि या पटिपत्ती पूजने त्यांचा वास्तविक सन्मान करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. तसेच अर्जित केलेलं सगळंच पुण्य तुम्हा सगळ्यांनाच अनुमोदन करतो. या पुण्याला बघून मनात प्रसन्नता जागवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुमोदन करतो. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांनाच सुखाने धर्मजीवन जगून या धम्माचे महान प्रतिफळ मिळवण्यासाठी, निर्वाण मिळवण्यासाठी हे पुण्य एकांत रूपाने हेतू प्रत्यय बनव अनुमोदन करतो. सुखीन दुःख निरोगा हंतु निब्बाणस पच्चय होतो. सुखी हो, भला हो, मंगल हो. साधु साधु साधु. पूज्य